फेब्रुवारी महिना सुरू झाला की बाजारात भाजी मंडईत अगदी ठराविक ठिकाणी कोकणातील रानमेवा ओले काजूगर विकत मिळतात. यांची भाजी इतकी चविष्ट आणि पौष्टिक बनते, त्याचीच रेसिपी आज आपण पाहूयात. नमस्कार, मी वर्षा VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. बाजारातून आणलेल्या ओल्या काजूच्या बिया एखाद्या पेपरवर काढून घ्यायच्या. त्यांना चीक असतो म्हणून हातात ग्लोव्ज घालायचे आणि हाताला आणि पाठसुरीला गोड तेलाचा हात फिरून घ्यायचा. आता ह्यातली एक एक बी घेऊन मध्ये चिरून 2 भाग करून घ्यायचे. सगळ्या बिया एकदम चिरून घ्यायच्या आणि मग एक टूथपिक आतील काजूचा गर काढून घ्यायचा. अशा प्रकारे सगळेच काजूगर काढून घ्यायचे. आता एका बाउलमध्ये हाताला ससवेल असं कोमट पाणी घेऊन त्यात हे काजूगर घालायचे. आता आपल्याला या काजूगरांवर असलेले एक आवरण किंवा साल अशा प्रकारे काढून टाकायची आहे. अशा प्रकारे सगळे काजूगर साल काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बाजारातून आणतानाच अख्ख्या काजू बिया न आणता त्यांना चिरून घेऊन आतले गर काढून आणा आणि मग अशा प्रकारे त्याच्यावरचं आवरण साफ करा. कारण हे काजूगर सगळ्यांनाच साफ करता येत नाही, त्यांच्यावर खूप चीक असतो, तोही हाताला लागता कामा नये. आता हे साल काढलेले काजूगर आपण एकदा धुवून घेऊयात. आता आपण यासाठी लागणारं वाटण तयार करायला घेऊयात. त्यासाठी एक मोठा उभा चिरलेला कांदा अगदी सोनेरी रंगावर परतून घेतला. परतत आल्यानंतर शेवटी त्यात 3 ते 4 काळी मिरी, 2 लवंगा, अर्धा चमचा खसखस घालून परत एकदा परतून घेतले आणि मग काढून घेतले. आता 1 वाटी किसलेले सुकं खोबरे कढईत घेऊन सोनेरी रंगावर परतून घेतले. शेवटी त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं. हे वाटण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतले आणि मग मिक्सरला अगदी बारीक वाटून घेतले. मग त्याच कढईत फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल घेतले आणि अर्धा बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं ठेचून तेलात घातले. त्यानंतर आता हे कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. परतून झाल्यानंतर 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून सगळे व्यवस्थित परतून घेतले. मग तयार केलेले वाटण यात घालून अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतले. इथे तुम्हाला आवडत असेल तर एक टोमॅटो बारीक चिरून घालू शकता, पण मला या भाजीत ही अशीच मसाल्यात परतलेलीच आवडते म्हणून मी टोमॅटो नाही वापरला. मसाले परतून झाल्यावर त्यात ओले काजूगर आणि एक बारीक चिरलेला बटाटा घालून नीट परतून घेतले, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर त्यात उतरतो. आता आपल्याला काजू आणि बटाटे शिजेल एवढे पाणी घालून चवीपुरेसे मीठ घालायचे आणि हे सगळं झाकण ठेवून मस्त वाफवून शिजवून घ्यायचे. शिजत आल्यावर झाकण काढून एक काजूगर चमच्यात घेऊन प्रेस करून पाहिला, एकदम मऊ शिजला होता, म्हणजे आता आपली भाजी तयार आहे. आता हा आपला मध्यम कन्सिस्टन्सीचा चमचमीत असा काजू मसाला तयार आहे. ही भाजी भाकरी चपातीसोबत एकदम अप्रतिम लागते. वर्षातून एकदा नक्कीच बनवून खावी अशी ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.